नमस्कार, मी प्रिया. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात कच्ची दाबेली मसाला. बघा, हा जो मसाला आहे ना, तो मी घरीच बनवला आहे. मार्केटमधून दाबेली बनवताना जर तुम्ही हा मसाला मार्केटमधून विकत आणत असाल ना, त्यापेक्षा घरच्या घरी जे आपल्या घरामध्ये मसाले उपलब्ध आहेत ना, त्यामध्येच हा मसाला बनवून तयार होतो. अगदी 5 ते 10 मिनिटामध्येच हा मसाला बनवून तयार होतो. आणि बघा, घरी केलेला मसाला इतका मस्त आणि टेस्टी झाला आहे ना, याचा जो सुगंध आहे तो अगदी घरभर दरवळत आहे. रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. दाबेली मसाला बनवण्यासाठी इथे आपण 3 चमचे अख्खे धणे घेतले आहेत. सोबतच 1 चमचा बडीशेप घेतली, 1 चमचा पांढरे तिळाचा वापर करणार आहोत आणि 1 चमचा इथे आपण जिरं वापरलेलं आहे. तर ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना, त्याच चमच्याच्या प्रमाणाने हे मसाले घेतलेले आहेत. आता इथे आपण काही खडे मसाला घेतला आहे. तर इथे 4 ते 5 मिरे घेतलेले आहेत, 5 लवंग घेतलेले आहेत, 2 दालचिनीचे जे तुकडे आहेत ना, ते थोडेसे असे कट करून घेतलेले आहेत, 2 तेजपत्त्याची पानं ती सुद्धा कट करून घेतलीत आणि 2 चमचे खोबऱ्याचा किस होईल एवढं आपण खोबरं असं पातळ स्लाईडमध्ये कापून घेतले. 3 हिरवी विलायची आणि 1 लाल मिरची घेतलेली आहे. आता सगळ्यात अगोदर हे जे मसाले आहेत ना, ते आपण हलकेसे भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये हे जे आपलं खोबरं आहे ना, ते छान असं भाजून घ्यायचं आहे. आता बघा, मसाले भाजत असताना ना अगदी मंद आचेवर हे मसाले भाजायचे आहेत. मसाले आपल्याला अगदी करपवायचे नाहीत, नाहीतर जो मसाल्याचा जो सुगंध आहे ना, ते थोडासाच आपल्याला करपटसारखा लागतो. त्यामुळे मध्यम आचेवरच हे आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत. इथे बघा, मी जे खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतले. जर तुमच्याकडे किसलेलं खोबरं असेल ना, तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. खोबरं छान असं भाजून झालं की यामध्ये अख्खे धणे टाकून घेऊयात. इथे मी 3 चमचे धण्याचा वापर केलेला आहे. तर धणेसुद्धा ना अगदी हलकेसे आपल्याला त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मी अगदी मध्यम ठेवली आहे आणि मध्यम आचेवरच हे सर्व जिन्नस आपण भाजून घेऊयात. बघा, खोबरंसुद्धा छान असं त्याचा रंग बदलला आहे, धण्यांचासुद्धा हलकासा रंग बदलला आहे. आता यामध्ये जे आपण 1 चमचा बडीशेप आणि जिरं घेतलं होतं ना, ते सुद्धा टाकून घेऊयात आणि मिनिटभरासाठी ते सुद्धा अगदी लो फ्लेमवर भाजून घेऊयात. तुम्हाला ना हवं तर मार्केटमध्ये सहजपणे हा दाबेली मसाला मिळून जाईल, पण घरी केलेल्या मसाल्यांची चव अगदी वेगळीच असते. जे आपण खडे मसाले घेतले होते ना, ते सुद्धा आता यामध्येच टाकून घेऊयात आणि याला सुद्धा ना अगदी मिनिटभरासाठी परतून घ्यायचं. बघा, मसाले छान असे हलकेसे परतून झाले की सगळ्यात लास्टला इथे मी 1 चमचा पांढरे तीळ टाकून घेतले, कारण तीळ आपले जास्त करपू नये म्हणून सगळ्यात लास्टला मी तीळ भाजून घेणार आहे. आता बघा, सर्व मसाले आपण छान असे भाजून घेतले. सारखं याला हलवत राहायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा. कढई आपली खूपच गरम आहे ना, त्यामुळे सारखं याला हलवत राहायचं, नाहीतर जे मसाले आहेत ना खाली चिटकूसुद्धा शकतात, म्हणजे थोडेसे ते करपल्यासारखे होतात. आता बघा, हा जे कढईतला मसाला आहे ना, ते आपण पूर्णपणे याला थंड करून घेऊयात आणि मगच आपल्याला हा जो मसाला आहे तो मिक्सरला दळून घ्यायचा आहे. इथे बघा, कढईतला जो मसाला आहे ना, तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतला होता आणि अगदी पूर्णपणे थंडगार झाला आहे. आता याची आपण ना मिक्सरला पूड करून घेऊयात. इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्येच हा सर्व मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे. याला वाटत असताना ना अगदी पूर्णपणे थंडगारच करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग पावडर टाकून घेतली. अर्धा चमचा इथे आपण काळं मीठ टाकून घेतलं. यामुळे ना खूप छान अशी मसाल्याला टेस्ट येते. 1 चमचा साखर टाकून घ्यायची. 1 चमचा
चाट मसाला टाकला आहे. जर आमचूर पावडर असेल तर त्याचासुद्धा वापर करू शकता. आमचूर पावडर टाका किंवा चाट मसाला दोन्हीपैकी एक काहीही वापरा. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आता यामध्ये आपण 2 चमचे बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकूयात. याने रंग छान येतो आणि हे चवीला थोडंसं कमी तिखट असतं. तुम्ही हवं तर ना अख्खी भाजत असताना मसाले अख्खी बेडगी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. आता याची ना आपण मिक्सरला अगदी बारीक अशी पूड तयार करून घेऊयात. इथे बघा मिक्सरला अगदी बारीक अशी आपण ही पूड तयार करून घेतली. आणि बघा आपला इथे कच्ची दाबेली मसाला बनवून तयार आहे. अगदी मस्त असा अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये ना घरच्या घरी हा मसाला बनवून तयार होतो. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर घरी दाबेली बनवत असाल ना तर हा मसाला तुम्ही ना 2 ते 3 वेळेस तुम्हाला पुरेसा होऊन जाईल. इतका मस्त असा आपला हा दाबेली मसाला बनवून तयार आहे. याचा सुगंध ना अगदी घरभर दरवळत आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीसुद्धा ना असा हा मसाला नक्कीच बनवून ठेवा. अगदी मस्त अशी चव झाली आहे आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.